नमस्कार मंडळी, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण होत एवढंच महाराजांच्या चरणी प्रार्थना करूयात आणि व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आज आपण आईसाहेबांची अतिशय साधी पण तितकीच प्रभावी असणाऱ्या सेवेबद्दल जाणून घेणार आहोत. व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे. ही सेवा अतिशय प्रभावी आहे आणि ही सेवा घरातील कुणीही केली तरी चालते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. शेजारची बेल घंटा देखील क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटेल आणि तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही. चला तर मग आईसाहेबांच्या सेवेविषयी जाणून घेऊया. तर आईसाहेब जगदंबा माता ह्या पार्वती मातेचं अवतार मानले जातात. तर ह्यांची सेवा म्हणजे श्री दुर्गा सप्तशती पाठ करणे. आता आपल्या सेवेकरांमध्ये पाठ करणे म्हणतात, कोणी पारायण करणे म्हणतात. तर दुर्गा सप्तशती पाठ करणे म्हणजे श्री दुर्गा सप्तशती ह्या ग्रंथाचं पूर्ण वाचन करणे, म्हणजे अवतरणिकापासून किंवा प्रार्थनेपासून शेवटी क्षमा प्रार्थना आहे तिथपर्यंत पूर्ण पाठ एक आसनी करणे म्हणजे पूर्ण पाठ करणे. आता पाठ जर नाही जमला तर बरेच असे सेवेकरी रोजच्या नित्यसेवेमध्ये रोज एक अध्याय वाचले जातात. ज्यांना एक पूर्ण पाठ जमत नाही ते असे करतात की रोज एक अध्याय आईसाहेबांच्या दुर्गा सप्तशतीचा वाचन करतात. तर अशी ही सेवा चालू शकते, पण शक्यतो एक आसनी एक पूर्ण पाठ करावा. त्याने खूप छान फलश्रुती मिळते आणि ही सेवा फार प्रभावी आहे. तर प्रार्थना जिथून चालू होते म्हणजे स्वामी स्तवन जिथून चालू होतं तिथून चालू करायचा पाठ आणि नंतर क्षमा प्रार्थना स्तोत्र जे आहे तिथपर्यंत पूर्ण पाठ करायचा असतो. आणि जर तुम्ही श्री दुर्गा सप्तशती या पाठाचे 14 पाठाचे पारायण करणे म्हणजे 14 पाठ करणे हे अतिशय प्रभावी आहे. श्री स्वामीचरित्र सारामृताप्रमाणे ह्या सेवेमध्ये देखील 14, 28 किंवा 108 या पाठांचं संकल्पयुक्त पाठ केले जातात. आणि पाठ करताना काही नियमावली आहे. तर पाठ करताना सुरुवातीला जे स्वामीस्तवन आहे तिथून पाठ सुरुवात होतो आणि क्षमा प्रार्थना आहे तिथे पाठ थांबतो म्हणजे संपतो. तर तुम्ही 108 किंवा 14 किंवा 28, आता मी 14 आणि 28 ह्या पाठांविषयी सुरुवातीला सांगते. 14 पाठ करताना जर तुम्ही ह्या मंगळवारी चालू केलं पुढच्या मंगळवारपर्यंत 14 पाठ पूर्ण करायचे. त्यासाठी नियम आहेत ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे ब्रह्मचर्य पालन. नंतर आहे एक आसनी म्हणजे आसन उचलायचं नाही. परान्न वर्ज आहे आणि जेवण करायच्या अगोदर पाठ वाचन करायचं आहे. हे नियम आहेत 14 किंवा 28 पाठांसाठी. आणि 108 पाठांसाठी ह्यातले कोणतेही नियम नाहीत, फक्त परान्न वर्ज आहे. आणि तुम्ही 108 पाठ करताना प्रत्येक देवीच्या वारी म्हणजे मंगळवार, शुक्रवार, दुर्गाष्टमी, कालाष्टमी, पौर्णिमा ह्यावेळी पाठ करू शकतात. आणि पाठ करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्ण पाठ करावा. म्हणजे बऱ्याच ठिकाणी 13 अध्याय फक्त वाचले जातात आणि पुढील आणि मागील हे वाचलं जात नाही. तर तसा पाठ व्यर्थ आहे असं पाठामध्येच सांगितलेलं आहे. तर सुरुवातीला जी प्रार्थना म्हणजे स्वामीस्तवन आहे तिथून क्षमा प्रार्थनापर्यंत पूर्ण पाठ होतो तेव्हाच तो पाठ गणला जातो, म्हणजे एक पाठ पूर्ण झालं असं मानलं जातं. त्याचबरोबर पूर्ण आपल्याला समजा 2 पाठ करायचे एका वेळेला, तर पूर्ण पाठ एकदा करायचा आणि त्याच आसनावरून न उठता आपल्याला जर दुसरा पाठ घ्यायचा असेल तर त्यावेळी फक्त 13 अध्याय घ्यायचे. हा खूप महत्त्वाचा नियम आहे. तर न उठता घ्यायचा असेल दुसरा पाठ तर त्यावेळी फक्त 13 अध्याय चालतात. जर तुम्ही उठलात काही कारणाने तर तुम्हाला तो पाठ पूर्ण घ्यावा लागतो, तरच तुमचा दुर्गा सप्तशतीचा हा दुसरा पाठ मोजला जातो किंवा गणला जातो आपल्या संकल्पयुक्त पारायणामध्ये. तर अशी सेवा आहे आईसाहेब जगदंबा माता यांच्या पाठाची. अतिशय प्रभावी सेवा आहे. तर याची फलश्रुती काय आहे? तर याची फलश्रुती आहे, जर घरामध्ये धनधान्याची कमी असेल, पैसा येत नसेल तर तो पैसा भरभरून यायला चालू होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे मुलांची शैक्षणिक प्रगती होते, घरातली आर्थिक प्रगती सुधारते आणि सगळ्यांचं
आरोग्य चांगलं राहतं. ही खूप महत्त्वाची सेवा आहे. घरात भांडणतंटे होत नाहीत. आईसाहेबांची खूप प्रभावी सेवा आहे. पण जेव्हा जेव्हा तुम्ही सेवा पाठ करताल ना, त्यावेळी तुम्हाला असं जाणवेल की आपण सेवा चालू केली आहे आणि आपण ज्या गोष्टींसाठी ही सेवा चालू केली आहे ते त्या गोष्टींचा जास्त उद्रेक होतो आहे. म्हणजे समजा तुम्हाला वाटत असेल मुलांचा चिडचिडेपणा कमी व्हावा किंवा त्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी, ह्यासाठी तुम्ही पाठ घेतलेला आहे, चालू केलेले आहेत, त्यावेळी तुम्हाला असं जाणवेल की थोडंसं उलटं होतं आहे. पण तसं नाही. ती आपली परीक्षा घेतली जाते. आईसाहेब आपल्या परीक्षा घेतात. तरीही आपण पाठ करायचा थांबायचा नाही, थांबवायचा नाही. जितके आपण संकल्प केलेले आहेत पाठ, ते पाठ करायचेच करायचे, पूर्ण करायचे. आणि एकदा आपण परीक्षा पूर्ण दिली की आपल्याला मग त्याची फलश्रुती प्राप्त होते. तर अशी आहे आईसाहेब जगदंबा माता यांची अतिशय साधी सोपी सेवा बरं का. दुर्गा सप्तशती पाठ करणे आपल्याला आता सेवेकरी भगिनींना किंवा सेवेकरी बंधूंना माहिती असेल त्याचा प्रभाव, खूप सोपी वाटते. पण नवीन करणाऱ्यांना थोडंसं ते अवघड वाटू शकतं. पण काही हरकत नाही. एकदा चालू केली सेवा तर ती सेवा पूर्ण करण्यासाठीच आईसाहेबांनी आपल्याकडून चालू करून घेतलेली असते. तर अशी दुर्गा सप्तशतीची सेवा प्रत्येक भगिनींनी, प्रत्येक व्यक्तींनी करावी. ह्यासाठी हा व्हिडिओ ज्यांच्यासाठी उपयोग होईल त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि तर दुर्गा सप्तशती हा ग्रंथ जवळच्याच आपल्या स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये उपलब्ध आहे. प्रत्येक सेवेकऱ्यांच्या घरी तो असायलाच हवा. प्रत्येक सेवेकऱ्यांच्या घरी ती सेवा घडलीच पाहिजे. आपलं सगळ्यांचं आराध्य दैवत आहेत आईसाहेब, त्यामुळे आईसाहेबांची सेवा ही घडलीच पाहिजे. आईचा हात डोक्यावर असावा, मग कुठल्याही विघ्नाची, कुठल्याही संकटाची भीती नाही असं मानलं जातं. म्हणून आईचा हात डोक्यावर असण्यासाठी आईची सेवा केलीच पाहिजे की नाही. तर माझा स्वतःचा अनुभव सांगते. दुर्गा सप्तशती 108 पारायण मी केल्यानंतरचा. तर जेव्हा आता ही घटना जुनी आहे. माझा मुलगा जेव्हा 9वीतून 10वीत गेला तेव्हा मला सेवेकरी प्रतिनिधी ताईंनी केंद्रात बोलवून दुर्गा सप्तशतीची सेवा घ्यायला सांगितली. म्हणजे आता आपलं नियमित जाणं होतं, त्यामुळे त्यांनाही आपली मुलं कितवीत आहेत हे माहिती असतं. तर मी ती स्वीकारली. त्यांनी मला लिहून दिलं 108 दुर्गा सप्तशती आणि आईसाहेबांचा मानसन्मान करणे. ही 1 वर्षातली सेवा होती. तो जेव्हा 10वीत गेला तेव्हा मी संकल्पयुक्त 108 पारायण चालू केले. आणि त्याने बोर्डाची परीक्षा द्यायच्या अगोदर, म्हणजे कोरोनाच्या अगोदरची घटना आहे बरीच, तर त्यांनी एक्झाम बोर्डाचे द्यायच्या अगोदर मी 108 पारायण पूर्ण केले. आईसाहेबांनी ते निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतले आणि तुळजापूरला जाऊन आईसाहेबांचा त्यांच्या अलंकाराने मानसन्मान केला. आता कुलदेवी मानसन्मान, कुलदेवता मानसन्मान ह्या पुस्तकामध्ये त्याची सविस्तर माहिती आहे. तुम्हाला जर हवा असेल तर त्यावरती देखील आपण वेगळा व्हिडिओ करू शकतो. तर आईसाहेबांचा मानसन्मान केला आणि त्याचबरोबर त्याचवेळी माझ्या आईचा देखील नवस होता. आईसाहेबांचा गाभारा भरणे म्हणजे सिंहासन भरले हे तुळजापूरला संकल्पयुक्त किंवा एखादा नवस पूर्ण झाल्यानंतर केलं जातं. तर ती सेवा देखील आम्ही पूर्ण केली. त्याचवेळी आईसाहेबांचा मानसन्मान केला त्यावेळी आणि आईसाहेबांचे आशीर्वाद प्राप्त करून घेतले. नंतर घरी आल्यानंतर मी 16 सवाष्णी जेवू घातल्या आणि नंतर माझ्या मुलाची बोर्डाची एक्झाम झाली. तर इतका छान प्रभाव पडला ह्या सेवेचा. त्याचबरोबर त्यांनी भरभरून अभ्यास देखील केला आणि भरपूर त्यांनी त्याबद्दल कष्ट देखील घेतले. तर जेव्हा निकाल लागला ना, तर निकाल पाहिल्यानंतर आमच्या डोळ्यात पाणी होतं. त्यानं 95% क्रॉस केले होते आईसाहेब आणि महाराजांच्या आशीर्वादाने. तर अशी इतकी प्रभावी सेवा आहे आईसाहेबांची. 1 वर्षामध्ये करून घेतली आणि आईसाहेबांनी माझा मुलगा आज चांगला शैक्षणिक प्रगती करतो आहे. माझी सगळीच मुलं खूप प्रगती करत आहेत ते महाराजांच्या आशीर्वादाने. आणि कुठंतरी आपण सेवेकरी म्हणतो ना, गुरुमाऊलींनी आपल्यासाठी प्रत्येक सेवा अगदी सहज सोपी करून सांगितलेली आहे. फक्त ती करावी लागते, वेळ द्यावा लागतो आणि बाकी फळ तर देणारा तो परमेश्वर आहेच. तर अशी आईसाहेबांची प्रभावी सेवा आहे. मी माझा स्वतःचा अनुभव सांगितलेला आहे. बरेच अनुभव आहेत सेवेत आल्यापासून आणि हळूहळू आपण पाहणारच आहोत. तर अशी आईसाहेब जगदंबा माता यांची दुर्गा सप्तशती पारायण ही सेवा घरोघरी करा. आपल्या मुलांची शैक्षणिक प्रगती करून घ्या, आर्थिक प्रगती करून घ्या, घरातली भरपूर प्रगती होत एवढंच आईसाहेबांच्या चरणी मागणं आहे. आणि
बाकी ही सेवा कोणीही करू द्यात, आईनी करू द्यात, वडिलांनी करू द्यात किंवा बहिणींनी करू द्यात मोठ्या असेल तर तरीही चालते बरं का. फक्त आईनीच करावी असं काही नाही, पण आईनी केलेली जास्त प्रभावी असते म्हणून मी केली होती. तर अशी ही आईसाहेबांची सेवा घरोघरी घडावी म्हणून हा छोटासा प्रयत्न. जास्तीत जास्त शेअर करा, कारण एक जरी सेवेकरी घडला तरी पराकोटीचं पुण्य मिळणार आहे, पुण्य लाभणार आहे. त्यामुळं ज्यांना सेवा हवी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. तर केलेली सेवा महाराजांच्या चरणी, आईसाहेबांच्या चरणी रुजू करते आणि तुमचा निरोप घेते. परत नवीन व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद, मनापासून कृतज्ञता. परत भेटू नवीन अनुभवासोबत, नवीन सेवेसोबत, नवीन प्रचितीसोबत. आणि तुम्हाला तुमचे अनुभव शेअर करायचे असतील तर नक्की कम्युनिटीमध्ये जाऊन शेअर करा. चला तर मग परत भेटू. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.